2022 मध्ये हा पुस्तक आलेलं, त्यानंतर काय झालं? 2020 नंतर काही त्यांनी ते कोणी रिक्षा टॅक्सी चालकांनी वाचलं नाही, म्हणून आम्ही आता त्यांना संधी उपलब्ध करून देणार. नाही, हे आरटीओची जबाबदारी नव्हती ना ती पुस्तिका देण्याचं, ते मला कल्पना नाही. 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे, कारवाई होणार. फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि तीही आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार. आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख. अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 59 आरटीओच्या माध्यमातून. आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार. गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इन्चार्ज नेमलेले आहे. त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तेव्हा तपासणी करणार की आता बाबा किती लोक हिंदी भाषिक मराठी शिकलेले आहेत, किती शिकलेले नाही, आणि त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ. नाही बघा, आम्ही कोणालाही संप विपाला भीक घालत नाही. आम्ही कारवाई जी रेग्युलर आहे ती करणार 1 मे पासून आणि 15 ऑगस्ट पर्यंत शिकावं तुम्ही म्हणून आम्ही प्रयत्नही करणार. साहेब, पण याच्यामध्ये संप जो आहे तो मराठीच्या भाषेवरून आहे, त्यामुळे तुम्ही मराठीच्या भाषेवरून कारवाई करणार आहात का? उडलेलं माझं तेच म्हणणं आहे ना की आम्हाला जर त्यांनी काल आले, पहिलं तर असं तुम्ही जो संप म्हणताय त्यांनी कालच माझ्यासमोर भूमिका स्पष्ट केली आमच्या शशांक रावांनी की संप वगैरे मी करणार नाही. तुम्हाला जर आम्हाला शिकवायची संधी उपलब्ध करून देत असाल तर आम्हाला कुणाचाही म्हणजे संपाला आमचा पाठिंबा नसणार आहे. आणि काल त्यांनी बैठक घेऊन तसं जाहीर केलं आणि तसं परिपत्रकही काढलं. आणि जे नेते मंडळी काल आले होते ते सकारात्मक होते, कुणी मराठीला काल विरोध केलेला नाही. त्यामुळे जर विरोध होत नसेल आणि लोक जर मराठी शिकायची असेल, त्यांना मराठीचा प्रचार आणि प्रसार होत असेल आणि परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलंय, राज्य शासनाचं स्वागत केलेलं आहे. असं जर तुम्ही स्वागत केलेलं असताना त्यांना संधी देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. आणि संधी फक्त आम्ही देत नाही, तुम्हाला शिकवतोय, त्यासाठी येणारा खर्च आम्ही करतोय. एवढं सगळं केल्यानंतर जर 16 ऑगस्टला तुम्हाला मराठी नाही आलं तर मग आम्हाला आमचे बाकीचे जे परिवहन खात्याअंतर्गत जे काही निकष आहे त्या निकषाचं पालन करावं लागेल. नॉमिनल आहे ते नॉमिनल आहे, काय 5-10 हजार 20,000 असेल. 16 ऑगस्ट पासून कारवाईचे काय निकष, काय तरतुदी आहेत ते आम्ही सगळं जर आताच तुम्हाला सांगितलं तर पुढे काय, मग तुम्हाला बातमी कशी मिळेल 16 तारखेला? मराठीसाठीचा मुद्दा होता तो 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना शिकवणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र भविष्यामध्ये हाच नियम ओला उबेर असतील किंवा सगळे आम्ही इव्हन ऍग्रिगेटर पॉलिसीमध्ये सुद्धा ओला, उबेर, रॅपिडो आणि बाईक टॅक्सी यांच्यामध्ये सुद्धा मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आम्ही ऍग्रिगेटर पॉलिसीमध्ये लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला सुद्धा आमचं नोट गेलेली आहे. आणि जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे अशी भूमिका ओला, उबेर, रॅपिडोच्या बाबतीत सुद्धा आम्ही घेतलेली. नाही, ते ऍग्रिगेटर पॉलिसीमधनं अजूनपर्यंत त्याचं निर्णय